सकाळच्या घाई गडबडीमध्ये चमचमीत भाजी करायची आहे, ते सुद्धा भरल्या वांग्याची. तुम्ही म्हणताल अरे वेळ नाही, तर या पद्धतीने कुकरमध्ये करून पहा, अगदी 5 मिनिटात भाजी होते. तर अगदी लक्ष सुद्धा द्यायची गरज पडणार नाही. कुकरच्या एका शिट्टीमध्ये तुमची भरल्या वांग्याची भाजी तयार. वर्किंग वुमनसाठी, बॅचलरसाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे. कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त चमचमीत भाजी. त्यासाठी इथे मी पाव किलो जांभळे वांगे घेतलेले आहेत. पाण्यामध्ये चमचाभर मीठ टाकलेलं आहे, कट करून त्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे यामधला काळपटपणा निघून जातो. काटेरी भाग कट करून घ्यायचा, वरचा देठाचा भाग थोडासा कट करायचा, मधोमध 2 चिरा देऊन घ्यायचं. आणि इथे वाटण करायला सुद्धा जास्त तामझाम करायचं नाही. साध्या सोप्या वाटणामध्ये सुद्धा भाजी छान होते. अर्धा कप भाजलेला जाडसर शेंगदाण्यांचा कूट, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि ठेचून घेतलेला आलं लसूण साधारण 1 मोठा चमचा. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं, तर यामध्ये मी इथे साधारण 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा नसेल तर पाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. थोडंसं हे पूर्ण वाटण जे आहे छान व्यवस्थित असं बाइंडिंग होण्यापुरतं. आता तयार करून घेतलेलं वाटण वांग्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि छान गच्च दाबून भरायचं, म्हणजे वांग खायला छान लागतं. तर या ठिकाणी सगळे वांगे या पद्धतीने भरून घेतलेले आहे. आता फोडणी देऊया. तर अशी तयारी तुम्ही आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तुम्ही जर वर्किंग वुमन असताल, बॅचलर असताल, तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन तुम्ही भाजी करू शकता. तर इथे मी कुकरमध्ये साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला साधारण 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक असं चॉपरमधून कट करून घ्यायचं. तर वर्किंग वुमन आणि बॅचलर असताल तर चॉपरचा नक्की वापर करा, तुमचं टाईम सेव्ह होतो. तर या ठिकाणी कांदा हलकंसं परतून झालं की यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, त्याची सुद्धा ओबडधोबड अशी पेस्ट करून घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर दोन्ही छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तयार करून घेतलेले वांगे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि तसेच आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे वांग्याचं जे वरचं भाग आहे छान असं शिजेल आणि आळणी लागणार नाही. अगदी पाव चमचा टाकायचं. वाटणामध्ये जर कमी वाटत असेल तर आणखीन थोडंसं तुम्ही जास्त टाकू शकता. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. पाणी टाकायचं घाई गडबड अजिबात करायचं नाही. 1 मिनिट असंच वाफू द्यायचं. या पद्धतीने 1 मिनिट वाफून घेतल्यामुळे छान अशी भाजीला चव येते. एकदा पूर्ण परतून घ्यायचं आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकते वेळेस सुद्धा आपण पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये ज्या पद्धतीने पाणी टाकतो तसं जास्तीचं पाणी टाकायचं नाही. तर या ठिकाणी पाणी टाकते वेळेस लक्षात ठेवायचं, थोडीशी अशी रस्सा भाजी आवडत असेल तर थोडंसं वांगं बुडेल इतपत आपल्याला टाकायचं आहे. आणि थोडीशी अशी कोरडी भाजी आवडत असेल, जास्त असं रस्सा नको लपतपी पाहिजे असेल तर आणखीन थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करायचं. मी इथे 1 ग्लासला सुद्धा कमी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे सगळे वांगे बुडलेत इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडीशी रस्सा भाजी या पद्धतीने केली की काय होतं, भाकरीला, भाताला आणि त्याचबरोबर चपातीला छान लागतं. आणि यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. थोडंसं थंड झालं की आणखीन दाटसर होतो. तर या ठिकाणी 1 शिट्टी झाली, भाजी तयार. आणखीन एक गोष्ट, कुकरमध्ये भाज्या करते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि त्याचबरोबर एका शिटीमध्ये आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कारण जास्त शिट्या घेताल तर वांग किंवा दुसरी कोणतीही भाजी असेल तर ते गिळगिळीत होऊ शकते, रस्सा करपू शकते. या पद्धतीने 1 शिट्टी झाली की मस्त चमचमीत भाजी तयार. अशा चमचमीत भाज्या साध्या सोप्या पद्धतीने करायला तुम्हाला आवडतात का? अशा कुकरमधल्या रेसिपीज तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तसं सांगा. तुमच्यासाठी मी नक्की आणखीन रेसिपीज शेअर करेन. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.